So first of all, a very good morning to all of you. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रीवियस लेक्चर मध्ये ट्रिग्नोमेट्री हा जो आपला चॅप्टर आहे, या चॅप्टरचे आपण थेरम टीच केले होते. साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल. आजपासून आपण ट्रिग्नोमेट्री या चॅप्टरची एक्सरसाइज स्टार्ट करत आहोत. चला आधी हेडिंग टाका, एक्सरसाइज 3.1. टाका हेडिंग एक्सरसाइज 3.1. आजपासून आपण एक्सरसाइज स्टार्ट करू आणि या एक्सरसाइजचा आज आपला पहिला टॉपिक आहे प्रिन्सिपल सोल्युशन. टाका हेडिंग प्रिन्सिपल सोल्युशन. पहिल्या एक्सरसाइजचा पहिला टॉपिक प्रिन्सिपल सोल्युशन. ओके, खूप सिंपल टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑनली बोर्ड कडे केअरफुली लक्ष द्या. प्रिन्सिपल सोल्युशन हा टॉपिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आधी तुम्हाला क्वाड्रंट समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा आपला फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. पहिल्या क्वाड्रंट मध्ये साइन असते प्लस प्लस, सेकंड मध्ये मायनस प्लस, थर्ड मध्ये मायनस मायनस आणि फोर्थ मध्ये असते प्लस मायनस. यावरच पूर्ण ट्रिग्नोमेट्री आहे आपल्याला, चांगल्या प्रकारे समजून घ्या. पहिली जी साइन असते ती असते आपली कॉसची आणि दुसरी असते साइनची. पहिली साइन ही कॉसची असते, दुसरी ही साइनची असते. म्हणजे यामध्ये कॉस येणार मायनस, साइन येणार प्लस. कॉस मायनस, साइन पण मायनस. कॉस प्लस, साइन मायनस. हे फर्स्ट स्टेप जे लक्षात ठेवायचं आहे. सेकंड, प्रत्येक क्वाड्रंट मधली थीटाची व्हॅल्यू सुद्धा लक्षात ठेवायची आहे. पहिला असतो टॉइस पाय प्लस थीटा. पहिला क्वाड्रंट काय असतो? टॉइस पाय प्लस थीटा. सेकंड असतो पाय मायनस थीटा. थर्ड विद्यार्थी मित्रांनो पाय प्लस थीटा. आणि जो फोर्थ क्वाड्रंट असतो तो असतो टॉइस पाय मायनस थीटा. चार क्वाड्रंटच्या या चार व्हॅल्यू सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर सिंपल ट्रिग्नोमेट्रिक रेशो. आय थिंक सो तुम्हाला माहित असणार, थीटा अपॉन कॉस थीटा हा होत असतो टॅन थीटा. कॉस थीटा अपॉन साइन थीटा हा होत असतो आपला कॉट थीटा. 1/sin म्हणजे होत असते कोसेक आणि 1/cos म्हणजे होत असते सेक. व्हॅल्यू तुम्हाला फक्त साइन आणि कॉसच लक्षात ठेवायची आहे, पण त्यांचा रिलेशन कशा सोबत येते ते पण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं मी जर सेक म्हटलं तर सेकचं रिलेशन कोणासोबत येते? कॉस. मग तुम्हाला क्वाड्रंट मध्ये कॉस चेक करावा लागणार. मी जर कोसेक म्हटलं तर कोसेकचं रिलेशन कोणासोबत येते? साइन सोबत येते. कोसेकचं रिलेशन साइन सोबत येते. तुम्हाला क्वाड्रंट मध्ये साइन चेक करावा लागणार. मी जर म्हटलं कॉट तर तुम्हाला कॉटचं रिलेशन कोणासोबत येते? कॉस आणि साइन. आपल्याला कॉस साइनचे क्वाड्रंट चेक करावे लागणार. ओके, आधी हे नोट करा फास्ट. आता विद्यार्थी मित्रांनो आपण प्रॉब्लेम स्टार्ट करू. राइट डाउन फर्स्ट क्वेश्चन. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. लॉग टेबल असणार तुमच्यापाशी प्रेझेंट, तर ट्रिग्नोमेट्रीचा टेबल काढून घ्या. लॉग टेबल मध्ये ट्रिग्नोमेट्रीचा टेबल काढून घ्या, कारण मी जे प्रॉब्लेम सांगणार ते आता ट्रिग्नोमेट्रीच्या टेबलची हेल्प लागणार. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ फर्स्ट प्रॉब्लेम. साइन थीटा इक्वल टू -1/2. साइन थीटा इक्वल टू लिहिलं मी -1/2.
पहिली स्टेप प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना प्रिन्सिपल सोल्युशन खूप इझी आहे. पहिली स्टेप, साईनची साईन काय आहे मायनस. कोणत्या क्वाड्रंट मध्ये साईन मायनस असतो ते चेक करू. डबल लक्ष द्या. प्लस मायनस, मायनस प्लस, मायनस मायनस, सॉरी प्लस प्लस, मायनस प्लस, मायनस मायनस, प्लस मायनस. पहिली साईन कॉसची, दुसरी साईन साईनची. साईन मायनस कोणत्या कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे बघा. थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. साईन साईन तुम्हाला समजण्यासाठी लिहून देत आहो मी असा. थर्ड क्वाड्रंट मध्ये सुद्धा साईन मायनस आहे आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये सुद्धा साईन मायनस आहे, कारण इथे साईन हा मायनस मध्ये दिला आहे. थर्ड क्वाड्रंटचा अँगल काय असतो, पाय मायनस थिटा, सॉरी पाय प्लस थिटा. आणि फोर्थ क्वाड्रंट काय असतो, ट्वाइस पाय मायनस थिटा. आधी आपण थिटाची व्हॅल्यू काढू, ती थिटाची व्हॅल्यू इथे पुटअप करू. आता सॉल्व्ह कसं करू. साइन थिटा इक्वल टू -1/2 लिहिलं आहे आपण. सोल्युशन स्टार्ट. सोल्युशन साइन थिटा इक्वल टू -1/2, देयरफॉर साइन थिटा ऍज इट इज, मायनस साइन सुद्धा ऍज इट इज. या साइडला साइन आहे तर या साइडला सुद्धा आपण साइन नोट करू. साइन थिटा ऍज इट इज, मायनस साइन ऍज इट इज. साइन आहे तर साइन. आता 1/2 साइनचा टेबल बघा आणि 1/2 हा कोणत्या अँगल मध्ये येतो ते बघायचं. 1/2 π/6 मध्ये येतो. 1/2 कशामध्ये येतो, π/6. तर हे इथे लिहू आपण π/6. बघा आता याला जर मी सॉल्व्ह केलं, साइन π/6 किती येते, 1/2. साइन कोणती मायनस, म्हणजे -1/2 चा आन्सर काय आलं, मायनस साइन π/6. फिनिश द प्रॉब्लेम. 1/2 चा आन्सर किती येते, π/6. आता तुम्हाला थिटाची व्हॅल्यू भेटली π/6. थिटाची व्हॅल्यू किती भेटली, π/6. बट फाइंड आउट काय करायचं आहे, प्रिन्सिपल सोल्युशन. नाव पहिला कोणता क्वाड्रंट येतो आपला, थर्ड. सो साइन काय येणार, साइन थिटा इक्वल टू, एक तर तुम्ही साइन थिटा लिहू शकता किंवा साइन π/6 पण लिहू शकता. साइन थिटा इक्वल टू साइन काय आहे, पहिला क्वाड्रंट पाय प्लस थिटा. पहिला म्हणजे आपले दोनच क्वाड्रंट आहे ना, एक थर्ड आणि एक फोर्थ. त्यापैकी आधी मी थर्ड क्वाड्रंट घेत आहोत. तर पाय प्लस थिटा किती फाइंड आउट केला, π/6. अँड साइन थिटा इक्वल टू साइन काय आहे, ट्वाइस पाय मायनस थिटा. सो ट्वाइस पाय मायनस थिटा किती आहे, π/6. याला सॉल्व करू. साइन थिटा, साइन क्रॉस मल्टीप्लाय, 6 into पाय 6 पाय, प्लस पाय 7 पाय. सो 7 π/6. अँड साइन थिटा इक्वल टू साइन 2 पाय into 6 12 पाय, मायनस पाय 11 पाय अपॉन 6. प्रॉब्लेम सॉल्व. पहिली व्हॅल्यू किती भेटली, 7 π/6. दुसरी व्हॅल्यू किती भेटली, 11 π/6 बाय युजिंग दिस क्वाड्रंट. हेन्स द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ थिटा आर, थिटाची प्रिन्सिपल व्हॅल्यू पहिली आहे 7 π/6 अँड 11 π/6. Finish the problem. Write down fast. Okay. Continue. आता विद्यार्थ्यांनो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपलं cos थिटा इक्वल टू 1/2. लिहा प्रॉब्लेम. cos थिटा इक्वल टू 1/2.
आणि बोर्ड कडे लक्ष द्या. cos theta equal to 1/2. See here board carefully. cos ची व्हॅल्यू काय आहे? प्लस. cos ची व्हॅल्यू प्लस. तर cos कोणत्या कोणत्या क्वाड्रंट मध्ये प्लस आहे आधी ते चेक करा. पहिली साइन cos ची, दुसरी साइन sin ची. पहिला cos, दुसरा sin, पहिला cos, दुसरा sin, पहिला cos, दुसरा sin. cos कशा कशामध्ये प्लस आहे? फर्स्ट क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट असतो टॉइस पाय प्लस थिटा, फोर्थ असतो टॉइस पाय मायनस थिटा. बट एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जा प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये, फर्स्ट क्वाड्रंट साठी कधीही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं नाही. हा मेन कन्सेप्ट आहे. कारण तुम्ही फर्स्ट क्वाड्रंट पासून जरी सुरुवात केली आणि एंडिंग जरी तिथे आली तो 360 चा अँगल कंप्लीट होतो. फर्स्ट पासून पूर्ण टोटल किती होतो? 360. तर व्हॅल्यू आपली सेम येत असते, कारण स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट काय होणार आहे? सेम. म्हणून फर्स्ट क्वाड्रंट साठी कधीही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं नाही. आता लक्ष द्या, म्हणजे फक्त कोणासाठी सॉल्व्ह करावं लागणार आहे? टॉइस पाय मायनस थिटा साठी. सी हिअर केअरफुली. cos theta इक्वल टू 1/2 आहे. cos theta ऍज इट इज इक्वल टू ऍज इट इज. या साईडला cos आहे तर या साईडला पण cos. cos असलं तर cos लिहायचं, sec असलं तर sec लिहायचं. जी ट्रिग्नोमेट्रिक टर्म राहणार ती ऍज इट इज लिहायची. आता कॉसच्या टेबल मध्ये 1/2 केव्हा येते? π/3 च्या वेळेस. कॉसच्या टेबल मध्ये 1/2 ची व्हॅल्यू केव्हा येणार? π/3 ला. तर थिटाची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? π/3. नाव cos theta इक्वल टू cos. पहिला कोणता क्वाड्रंट येते? फर्स्ट. सांगितलं मी सॉल्व्ह नाही करायचं. टॉइस पाय प्लस π/3 लिहायचं नाही, फक्त π/3 लिहायचं. फर्स्ट साठी सॉल्व्ह करायचं नाही. अँड cos थीटा जसच्या तसा. त्यानंतर cos थीटाची व्हॅल्यू π/3. कोणता क्वाड्रंट येतो? फोर्थ. फोर्थ साठी सॉल्व्ह करा, फक्त फर्स्ट साठी सॉल्व्ह नका करू. सो टॉइस पाय मायनस π/3. थिटाची व्हॅल्यू मी π/3 काय केली? पुटअप केली. फक्त फर्स्ट क्वाड्रंट साठी सॉल्व्ह केलं नाही, ते ऍज इट इज लिहिलं. सो cos theta इक्वल टू cos π/3 and cos theta equal to cos 3 into twice pi 6 pi. 6 pi minus pi 5 pi. So 5 pi by 3. Hence the principal value of theta are, पहिली व्हॅल्यू कोणती भेटली विद्यार्थी मित्रांनो? π/3. आणि सेकंड व्हॅल्यू कोणती भेटली आपल्याला? 5 π/3. फिनिश द प्रॉब्लेम. राईट डाऊन फास्ट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अवर नेक्स्ट प्रॉब्लेम लिहा. tan थीटा इक्वल टू -1. tan थीटा इक्वल टू -1 आणि बोर्ड कडे लक्ष द्या. tan थीटा इक्वल टू -1. tan थीटा ऍज इट इज. tan थीटाची व्हॅल्यू काय पाहिजे मला? मायनस. समजून घ्या, tan थीटाची व्हॅल्यू काय पाहिजे? मायनस. त्यांचं रिलेशन काय असते? साइन अपॉन कॉस. tan जर तुम्हाला मायनस लागत असणार तर या दोघांच्याही टर्म दोघांच्याही साइन ह्या डिफरंट पाहिजे. एक प्लस पाहिजे तर एक मायनस पाहिजे. सेम आहे, tan प्लस येणार. सेम साइन आहे, tan प्लस येणार. बट इथे साइन प्लस आहे आणि कॉस मायनस आहे, तर tan मायनस येणार आणि tan मला मायनसच पाहिजे. तर हा क्वाड्रंट असतो आपला पाय मायनस थीटा. आता इकडे लक्ष द्या, साइन मायनस आहे आणि कॉस प्लस आहे. एक मायनस एक प्लस, तर आन्सर मायनस मध्ये येणार.
म्हणजे या क्वाड्रंट मध्ये सुद्धा टॅन काय राहणार आहे, मायनस. चला भेटलाय मला व्हॅल्यू. एक व्हॅल्यू भेटली पाय मायनस थिटा, दुसरी व्हॅल्यू भेटली मला टॉइस पाय मायनस थिटा. आता सॉल्व करू. टॅन थिटा इक्वल टू -1 मायनस साइन ऍज इट इज. टॅन थिटा सुद्धा ऍज इट इज. या साईडला टॅन आहे तर मी या साईडला पण टॅन लिहिलं. टॅनच्या टेबलमध्ये 1 केव्हा येणार, π/4 ला. तर थिटाची व्हॅल्यू किती झाली रे, π/4. आता क्वाड्रंट कोणता येते आपला, पाय मायनस थिटा आणि टॉइस पाय मायनस थिटा. नाव टॅन थिटा इक्वल टू टॅन पाय मायनस थिटा. थिटा किती आहे, π/4 अँड टॅन थिटा इक्वल टू टॅन टॉइस पाय मायनस थिटा. थिटा किती आहे तर π/4. So tan theta as it is, tan as it is, 4 into pi, 4 pi, 4 pi minus pi, 3 pi/4, and tan theta, tan as it is, 4 into 2 pi, 8 pi, 8 pi minus pi, 7 pi, so 7 pi/4. Hence the principal value of theta are, पहिली व्हॅल्यू येणार 3 pi/4 and सेकंड व्हॅल्यू येणार आपली 7 pi/4. ओके, अशा प्रकारे आपला आजचं लेक्चर फिनिश. प्रिन्सिपल व्हॅल्यू. ओके, थँक्यू. राईट डाऊन दिस.